या ठिकाणी आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण बघतोय मुख्य सेविका अंगणवाडी मुख्य सेविकेवरच्या स्पेशल टेस्ट सिरीज आपण या ठिकाणी तुमच्याकडे आणलेली आहे. आणि दर्जेदार प्रश्न त्या ठिकाणी घेतोय. मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान असेल आणि तांत्रिक. आता ही 9वी टेस्ट चालू आहे. टेस्ट क्रमांक 9. टेस्ट क्रमांक 10 सुद्धा आपण बनवतो आहे. ती तुम्हाला ऍप्लिकेशनवर टेस्ट पेपर्स मध्ये भेटेल. बघा, टेस्ट तुम्ही स्वतंत्रपणे घेऊ शकता. ते PDF तुम्हाला भेटतील. त्याची प्रिंट काढता येईल किंवा तुम्ही त्या ठिकाणी मोबाईलमध्ये त्या सोडवू शकतात. अभ्यासकट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे. तुम्हाला बॅचेसला ऍडमिशन घ्यायचं असेल, हा नंबर आहे. या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. आधी मात्र ऍप डाउनलोड करून घ्या. त्या ठिकाणी जाऊन बॅचेस चेक करा, डेमो लेक्चर्स बघा. फ्रीमध्ये तुम्हाला बरेचसे लेक्चर्स त्या ठिकाणी बॅच मधले बघता येतील. ते बघितल्यावर नंतर तुम्ही अतिरिक्त माहिती मिळवू शकता. बघा, जितेंद्रिय या समासाचा प्रकार कोणता? समासावर प्रश्न आहे. प्रादी बहुव्रीही, सह बहुव्रीही, नन बहुव्रीही, समानाधिकरण बहुव्रीही. जितेंद्रिय कोणत्या प्रकारचा समास आहे? प्रश्न क्रमांक 1 तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. जितेंद्रिय बघा, समास ज्याने सर्व इंद्रियावर विजय मिळवला आहे असा तो जितेंद्रिय. आपण ते या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ जर तुम्हाला विचारला जितेंद्रिय म्हणजे काय, तर भगवान बुद्ध यांच्या संदर्भात हा प्रश्न आहे. मग इथे या ठिकाणी अशी जेव्हा फोड असते, प्रतीकात्मक अर्थ ज्या ठिकाणी असतो, कोणताच पद प्रमुख नाहीये, त्याच्यापेक्षा वेगळाच असा अर्थ आहे. तिथे तर बहुव्रीही समास आहे. पण असं या ठिकाणी जितेंद्रिय म्हटलं आहे. प्रादी बहुव्रीही समासाचं हे उदाहरण आहे नाहीये. प्रादीमध्ये ते प्र वगैरे त्यावरून असतं. प्रादी या ठिकाणी येत नाही. सहबहुव्रीमध्ये सह 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 वगैरे असं असतं. ननामध्ये न वगैरे नकारात्मक भाव असतो. इथे आहे समानाधिकरण बहुव्रीही. काय समानाधिकरण? आता हा थोडासा डीप मध्ये घेतलाय. समासाचे प्रकार, त्याचे उपप्रकार, त्याच्यात मध्ये घुसून हा प्रश्न टाकलाय मुद्दा. पुढे संधीचा विग्रह करा. कविच्छा विग्रह करा म्हणजे फोडा. संधी बनवण्याचा नियम तुम्हाला माहित असेल तर तो फोडायचा नियम सुद्धा तुम्हाला माहित असतो. ओके. आणि हा दीर्घ जो आपण स्वरांचा दीर्घ स्वर, एकेरी स्वरांचे दीर्घ स्वर होतात त्या संदर्भातला हा नियम आहे. बघा, म्हणजे हे असेल आपलं रस्व स्वर असेल, त्या रस्वाचा दीर्घ होतोय. मग इथे कुठे झालंय? बघा, पहिला मुद्दा इथे जे दीर्घ आहे का ती कट करा, दीर्घवाले. मग इथे रस्व कवी इच्छा, ई रस्व की ई दीर्घ. तुम्हाला इच्छा हा शब्द कसा लिहितात तो आधी माहित पाहिजे. इच्छा हा शब्द अशा पद्धतीने लिहितात. कविच्छा हा रस्व प्लस हा रस्व दोघांचा दीर्घ झाला. ई प्लस ई बरोबर ई. अशा पद्धतीने या ठिकाणी हे विश्लेषण होणार आहे, हा विग्रह होणार आहे. पुढे जातोय. रू वर्णाचा उच्चार स्थानानुसार वर्गीकरण करा. कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य. मी तुम्हाला आहे ना रूट रशळ असं एक शॉर्टकट सांगितलं. मी तुम्हाला वर्णमालेवर लेक्चर घेतलेलं आहे, ते जर तुम्ही बघितलं असेल. रूट रशळ म्हणजे ट ची पूर्ण ओळ. ट ठ ड ढ न हे टोटल. त्याच्यानंतर हा रू आणि र श ळ हे सगळे एका उच्चार स्थानामध्ये येतात. बघा, मूर्धेचा त्या ठिकाणी वापर आम्ही करतो आहे. त्याला आम्ही मूर्धन्य असं म्हणतो आहे. काय म्हणतोय? मूर्धन्य म्हणतोय. चुकणार नाही तुमचं, कारण की तुम्ही लेक्चर माझे बघत असाल या ठिकाणी मराठी खूप भारी घेतलंय. म्हणजे मी स्वतःची स्तुती करत नाहीये. तुम्ही आपल्या बॅच मधले मराठीचे लेक्चर जाऊन बघितले तर मग तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येणार आहे. मराठीचे जे लेक्चर्स आहेत ते बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? अर्धा दंड असणार पण अर्ध न होऊ शकणारं व्यंजन कोणतं? भारी आहे. दंड अर्धा त्याला आहेच ऑलरेडी, पण ते अर्ध होऊ शकत नाही. ल र द ग. बघा, इथे 2 ऑप्शन तर गेले. कोणते 2 जातात? पहिलं मला सांग, एकदम इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. पहिलं जातं ते म्हणजे ग, कारण की याला पूर्ण दंड आहे, स्वतंत्र उभा दंड. र ला दंडच नाहीये. हे 2 तर कट झाले. राहिलं ल की ड द. तुम्ही उद्या हा शब्द लिहून बघितला. उद्या हा द्या हे द चा काही फरक पडला का हो? पडला? अजिबात नाही पडला. इथे जो द आहे ना, अर्धा दंड आहे याचा, पण हे अर्ध होऊ शकत नाही. हे द आहे, हे द आहे. हा ल चा तुम्ही म्हणाल ल च होतं का? आता समजा हा शब्द आहे बघा, डहाळी. मी मुद्दाम उदाहरण घेऊन सांगतो. डहाळी बरोबर. याचा डहाळ्या केला मी, डहाळ्या. ड हा ल्या. आता इथे जेव्हा ल्या करतो ना,
तेव्हा त्याचा तो वरचा अर्धदंड काढून टाकला आम्ही, तो घेता नाही येत. म्हणजे याचा अर्धदंड निघतो, याचा नाही निघत. लक्षात घ्या, द का आलंय ते समजून घ्या. पुढे जातोय मी. वरची खोली लहान आहे. वरची काय नामे क्रियापदी शब्दव्यय अव्यय साधित विशेषण आहे. वरची म्हटलेलं आहे. 6 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. काय आहे अव्यय? अव्यय माहिती ज्यांचा मध्ये बदल होत नाही. अविकारी, अव्ययाला आम्ही अविकारी म्हणतो. त्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, 4 प्रकारचे अव्यय येतात. त्याच्यापासून जर एखादं बनलं तर त्याला आम्ही अव्यय साधित विशेषण म्हणतो. काय म्हणतो? अव्यय साधित. इथे वर खाली वर हे क्रिया विशेषण आहे. त्याला चाचीचे प्रत्यय लागला, काय झाला? अव्यय साधित विशेषण म्हणून याच्याकडे आपण बघतोय. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. पुढे जातो. आमच्या क्रिकेटपटूंची वाहवा झाली आहे. हे झाली या वाक्यामध्ये कोणतं कार्य करतो आहे? अधोरेखित शब्द मी तुम्हाला वाहवाच्या कॅलेंडरने करतो, कारण की हा तुमचे पाठ पाहिजे. हा तुमच्यातले ज्या एकदम नवीन विद्यार्थिनी आहेत समजा त्यांचं ठीक आहे, पण इथे काम सोपं झालं पाहिजे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. बघा, उत्तर देता आलं पाहिजे. वाहवा काय आहे? नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण. वाहवा या ठिकाणी या वाक्यामध्ये नामाचं काम करत आहे. वाह क्या बात आहे. मुळात क्रिया विषय हे आहे ते उद्गारार्थी हे आहे, शब्द आहे तो. केवल प्रयोगी शब्द म्हणूया आपण त्याला, नाम म्हणूया. वाह, पण ते केवल प्रयोगी पासून तो वाहवामध्ये आला, तो या ठिकाणी नामाचं काम करतो आहे. अव्यय साधित नाम आपण त्याला म्हणतोय. काय अव्यय साधित नाम? सामासिक शब्दाचं लिंग ओळखा. बाई, माणूस. सामासिक शब्दाचे लिंग पहिलं बाई आहे, दुसरं माणूस आहे. कोणत्या पदावरून ओळखलं जातं? पहिल्या की दुसऱ्या मुद्दा तोय. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. उत्तर देता आलं पाहिजे. आता इथे तुम्हाला पहिल्यासाठी कोणतं तुम्ही वापरणार, दुसऱ्यासाठी कोणतं सर्वनाम वापरणार, त्याच्यावर डिपेंड आहे. पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग यापैकी नाही. इंटरेस्टिंग आहे. आता तुम्ही म्हणाल ती बाई, ती वरून तर ठरत नाही. माणूस, तो माणूस की ते माणूस. बघा या ठिकाणी ना यांनी मोरावळंबीचा संदर्भ जर आपण घेतला ना, खरं जर म्हटलं ना, मी याला पुल्लिंगी म्हणतो. तो बाई माणूस, ती बाई माणूस, ते दोघं ते बाई माणूस असं याला वापरलं जाते. थोडंसं नपुंसकलिंगी वापरलं जाते. हा थोडासा कन्फ्युज करणारा प्रश्न आहे, कारण माणूस आपण तो म्हणतो, पण याचं उत्तर आहे ना नपुंसकलिंग असं आहे. इकारांत नपुंसकलिंगी नामाचं अनेकवचन कसं होतंय? एकारांत, वाकारांत तेच राहतंय, याकारांत होतंय. बघा इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. इकारांत म्हटलेला आहे. काय काय बदल होतो त्याच्यामध्ये? इकारांत नपुंसकलिंगी नामं आहेत. मला उदाहरणं द्या. त्याच्यामध्ये काहीच फरक पडत नाही. इकारांतच राहतं. लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला हे. मी पुढे जातोय. गुणेश म्हणजे सर्वज्ञ. त्याला काय माहित नसते? सर्वनामाचा प्रकार ओळखा. त्याला काय माहित नसतं? हे जे काय आहे ना, हे काय काय दर्शवतं? प्रश्नार्थक, सामान्य, दर्शक, आत्मवाचक. काय काही माहित नसतं. हे जे काही आहे ज्याच्यातून काहीच म्हणजे बोधच होत नाहीये. पहिला मुद्दा, सर्वनाम कशाला म्हणतो आम्ही? नामाचा पुनरुच्चार टाळण्यासाठी जे वापरलं जातं ना त्याला आम्ही सर्वनाम म्हणतो. पहिला मुद्दा. ओके. आणि मग इथे तुम्हाला जे दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये निश्चित असं काहीच नाहीये, ते अनिश्चित आहे. ते अनिश्चित आहे, त्यालाच आम्ही सामान्य असं म्हणतो आहे. काय म्हणतोय? सामान्य. त्या ठिकाणी सर्वनाम ते आहे. पुढे जातो मी. पुढचा मुद्दा महत्वाचा आहे. इंग्लिशचे पुढचे 10 प्रश्न बघा. 10 प्रश्न आहे, 20 गुण आहेत आणि तुम्हाला खूप काही मिळवून देणारे हे प्रत्येक प्रश्न, तुमच्या अभ्यासाची दिशा ठरवणारे हे प्रश्न. सिलेक्ट द मोस्ट ऍप्रोप्रिएट कोलोकेटिंग वर्ड टू फिल इन द ब्लँक म्हटलेला आहे. कोलोकेटिंग म्हणजे त्याच्यात बसेल बाबा, फिट बसेल असा, त्याच्याशी संबंधित असा शब्द. आफ्टर हॅव्हिंग अंडरस्टूड द इल इफेक्ट्स ही सेड ही वूड ड्रिंकिंग अल्कोहोल. आता इथे रिकामी जागा कुठे येते ते सांगतोय मी. ही वूड डॅश ड्रिंकिंग अल्कोहोल म्हणजे क्विट, फिनिश, क्लोज, टर्मिनेट. आफ्टर हॅव्हिंग अंडरस्टूड द इल इफेक्ट्स, जेव्हा आम्हाला कळायला लागलं की बाबा हे काय, याचं असं तब्येत का बिघडली याची, तर ही शेड तो म्हणाला ही वूड डॅड ड्रिंकिंग अल्कोहोल.
इंटरेस्टिंग आहे. 11 नंबरचा प्रश्न आहे, महत्वाचा आहे. बघा बरं, त्याने सोडून दिलं त्याच्यामुळे त्याला त्या ठिकाणी त्याच्या याच्यामध्ये फरक पडतो आहे. क्विट म्हणतोय आपण, QUIT, ज्याला आपण डिस्कॉर्ड म्हणूया, ज्याला आपण अबॅन्डन म्हणूया, त्याच्यापासून तो दूर राहतो आहे. ओके, त्याने दूर राहिलं पाहिजे. आता त्याचे जर इफेक्ट दिसतायत ना, ही सेड ही वूड क्विट ड्रिंकिंग अल्कोहोल पासून दूर राहिलं पाहिजे. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड रिमोव्ह. याचा तुम्हाला सिनोनिम सांगायचा आहे, समानार्थी शब्द सांगायचा आहे. याचा अर्थ काय होतो? पहिला मध्ये याचा अर्थ होतो पश्चाताप. पश्चातापासाठी कोणता शब्द आहे? रिपेंडन्स, स्लो, लिबरेट, ॲफिनिटी. बघा इथे स्लो म्हटल्यावर याचा अर्थच वेगळा आहे, हळू वगैरे. लिबरेट म्हणजे उदार वगैरे. ॲफिनिटी म्हणजे ते दया वगैरे, तसा तो अर्थ होतो. पश्चाताप मध्ये रिपेंटन्स आला पाहिजे. रिपेंटन्स, REPENTANC. पश्चाताप आपण ज्याला म्हणतोय ना, ते इथे दिसलं पाहिजे. पुढे मी जातोय. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स. राजेश वॉज अँग्री ॲट हिमसेल्फ फॉर मेकिंग अ सिली मिस्टेक ड्युरिंग द एक्झामिनेशन. आता इथे कशाखाली अंडरलाईन येईल ते तुम्हाला कळायला पाहिजे. कशाखाली येईल? इथे राजेश वॉज अँग्री ॲट डॅश. हे जे ना प्रेजच, प्रेज. अँग्रीच्या पुढे काय येणार? प्रीपोजिशन. हिमसेल्फ फॉर मेकिंग अ सिली मिस्टेक ड्युरिंग द एक्झाम. रागावला, त्याच्यावर रागवण्यासाठी काय म्हणणार? अँग्री फॉर, ऑन, अबाव, विथ. एखाद्यावर आपण रागावतो ना, तेव्हा त्याला काय म्हणायचं? इंटरेस्टिंग प्रश्न आहे, महत्वाचा आहे. अँग्री विथ म्हणायचं. काय म्हणायचं? अँग्री विथ म्हणायचं. लिहून घ्या, पाठ करा, लक्षात ठेवा, रिव्हिजन द्या. पुढे जातोय मी. रेक्टिफाय द सेंटेन्स बाय सिलेक्टिंग द करेक्ट स्पेलिंग ऑफ द अंडरलाइन वर्ड. बघा कोणती स्पेलिंग करेक्ट होऊ शकते सांगा मला. अंडरलाईन करायच्या आधीच तुम्ही सांगा, एवढी हुशार तुम्ही झाली पाहिजे. आय वुड नेव्हर असोसिएट विथ सच अ पर्सन. 14 नंबरचा प्रश्न आहे. तुम्हाला आहे ना, असोसिएटच्या खाली अंडरलाईन करून दिली मी, असोसिएट. आणि लगेच डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे, भाऊ चुकतंय कुठे, ताई चुकतंय कुठे, लगेच आम्हाला कळायला पाहिजे. असोसिएट, असोसिएट, असोसिएट. बघा इथे तर डबल एस आला पाहिजे. हा सिंगल एस वाला, हा डबल सी वाला, हा तर पहिला कट झाला. मग असोसिएट मध्ये हा सीएट येईल, SI वाला की CI वाला येईल? कळालाय तुम्हाला? ओके मध्ये, एकदम ओके मध्ये सगळं असलं पाहिजे. असोसिएट असं असलं पाहिजे. असोसिएट म्हणजे काय? एकत्र करणे वगैरे, जोडणं असं आपण त्याला म्हणतोय. पुढे जातो मी. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड. अँटोनिम विरोधार्थी. द नंबर ऑफ टेस्ट कंडक्टेड ड्रॉप फर्दर ऑन सॅटरडे विथ अ टोटल ऑफ 67,624 टेस्ट, ऑफ विच 20% वेअर द लेस प्रिसाइज रॅपिड अँटीजेन टेस्ट. आता या ठिकाणी मला अँटोनिम ओळखायचा आहे. कशाचा? 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. प्रिसाइज. प्रिसाइजचा तुम्हाला या ठिकाणी अँटोनिम ओळखायचा आहे, विरोधार्थी शब्द ओळखायचा आहे. कॉम्प्लिकेटेड, इनव्हिटेबल, रफ, ॲडेक्वाइट. 15 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. आता इथे काय म्हटलंय? प्रिसाइज म्हणजे नेमकं, तंतोतंत. प्रिसाइजचा अर्थ होतो मोजून मापून, पण विरुद्धार्थी आहे असं मोजायचं गिजायचं काही नाही. रफ 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 रफ, अंदाजे, रॅन्डमली, हा शब्द विरुद्धार्थी आहे. बघा आपल्या ना दैनंदिन वापरात सुद्धा बरेचसे शब्द असतात. थोडं लक्ष दिलं पाहिजे आपण, थोडं लक्ष दिलं पाहिजे. जास्त अवघड नाही. थोडंसं न्यूजपेपर वगैरे कधीतरी हेडलाईन्स वाचत चाललात किंवा इंग्लिश न्यूजपेपर न्यूज थोड्याशा तुम्ही त्याच्या बातम्या वाचल्या, थोडेसे गुगलला इंग्लिशच्या न्यूज फॉलो केल्या, तर मला वाटतं सोपं आहे तुमच्यासाठी. न्यूज हंट सारखे काही ऍप्लिकेशन आहे बातम्यांची, बेस्ट आहे तुमच्यासाठी. पुढे सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाइन सेगमेंट इन द गिव्हन सेंटेन्स. मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग. इन ऑर टू मेनी प्लेसेस. अरे सॉरी, अंडरलाइन सेगमेंट काहीतरी विसरलं घरी, ते हेच विसरलं काय, वाक्यच विसरलं. चला वाक्य देतो या ठिकाणी लिहून मी, तिकडे याच्यातही बदल करेल ते टेस्टमध्ये. बाय द एंड ऑफ द फुटबॉल मॅच फिलिंग्स हॅड रीच फेवर पिच. बघा तुम्हाला अंडरलाईन याच्या खाली गेली होती, रीच फेवर पिच. त्यावरती अंडरलाईन सुद्धा आपल्या विसरलेले आहे, थोडंसं एडिट करावं लागेल. रीच फेवर पिच याचा अर्थ काय होतो?
in or too many places, to get so strong that one cannot control them, be extremely serious and very wearing, start will reach favor pitch. वाक्य काय होतं? वाक्य असं होतं की बाय द एंड ऑफ द फुटबॉल मॅच, त्या फुटबॉल मॅचच्या शेवटी फिलिंग्स हॅड रीच फेवर पिच. एकदम शेवट असतो, मॅच कोण जिंकणार, आता उद्या वोटिंगचं काउंटिंग आहे, कोण जिंकणार, शेवटच्या दोनच त्या हे बाकी फेऱ्या बाकी आहे, तेव्हा जी फिलिंग आहे का तिला तुम्ही काय म्हणणार? असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे, तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. 16 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. टू गेट सो स्ट्रॉंग दॅट वन कॅन नॉट कंट्रोल देम. म्हणजे असं उतावीळ होऊन जातं त्याला आम्ही जिंकणार आहे किंवा आम्ही काहीतरी होणार आहे, वेगळं होणार आहे, त्यासाठी रीच फेवर पिच असं आपण त्याला म्हणतो. पुढे मी जातोय. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज arrow word substitute for the given group of words. Sorry, as one word substitute of given group of words. One word, a speech made without preparation. सोपं आहे, आलेलं आहे, खूप साऱ्या परीक्षांना आलेलं आहे, कुणाचं चुकणार नाही. तुमच्यातले जेवढे विद्यार्थ्यांनी हे बघतायत लेक्चर, कुणाचंही चुकणार नाही. 17 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. त्याला आहे ना असं कोणती तयारी न करता केलं भाषण, ज्याला म्हणतो आम्ही वेळेवर उठला ना उभा केला, भाषण गाजलं, व्हायरल झालं. तसंही कधी व्हायरल होईल नाही मला माहित नाही. एक्सटेम्पोर, रेटॉरिक, डेलिब्रेशन, स्पॉन्टेनियस, काय म्हणणार त्याला आम्ही एक्सटेम्पोर असं म्हणतो. एक्सटेम्पोर. उभा राहायला भाषण दिलं. तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का जेवढी मोठे नेते का ती वाचून भाषण का करतात? आपण लहानपणी भाषण पाठ करतो, पार घोकंपट्टी विसरतो, पुन्हा पाठ करतो. जेवढे मोठे तेवढे ते वाचून भाषण करतात. अवघड आहे ना, जरा थोडंसं विचार करायला होणार आहे. म्हणजे माणूस जास्त हुशार झाला की थोडंसं खेळ बिघडतो. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. टू स्मेल ॲट अ रॅट. टू स्मेल अ रॅट, माफी असेल, टू स्मेल अ रॅट. काय उंदराचा वास येतोय असा आपलं शब्दशः. 18 नंबरचा प्रश्न आहे. मग काय आता उंदराचा वास येणं म्हणजे काय? टू हॅव रिझन टू नो द प्रेझेन्स ऑफ रॅट. तिथे उंदीर आहे. दुसरं, टू हॅव रिझन टू सस्पेक्ट. टू नो द स्मेल ऑफ अ रॅट. टू लर्न टू स्मेल ऑफ अ रॅट. जिथे रॅट आहे का त्याचा कार्यक्रम वाजला. टू हॅव अ रिझन टू सस्पेक्ट, संशयाचं कारण, संशय वाटतोय, आम्हाला वाटतंय टू स्मेल अ रॅट. संशयाची सुई म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये. पुढे जातोय मी. सिलेक्ट द करेक्ट इनडायरेक्ट फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. प्रिया सेड येस आय एम कन्फाउंडेड. बघा इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे, उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. बघा असा प्रश्न आला ना काय करायचं? प्रिया सेड येस आय एम कन्फाउंडेड. सगळ्यात महत्वाचं आहे ना टेन्स कडे बघायचं. आय एमचं काय होणार? वाद होणार, ईज होणार. पहिला मुद्दा ईज तर होणारच नाही, कारण त्याला आम्ही काय करतोय? इनडायरेक्ट करतोय. ईज वाला कटला. दुसरं, प्रिया ऍडमिटेड. बघा आता इथे ना ऍडमिट नाही येणार, इनडायरेक्ट करतोय. इथे 2 नंबरचं कट झाला. बघा 2 आणि 4 कट. आता दॅट सी वाज कन्फाउंडेड. बघा या ठिकाणी 2 गोष्टी आहेत. इथे कन्फाउंड म्हटलं आणि इकडे कन्फाउंडेड म्हटलं. कन्फाउंडेडचं तसंच राहील, कन्फाउंड कशाला होईल? विषय नाहीये. इथे आमचं 3 नंबरचं उत्तर आलं पाहिजे. काटाकाटीचा कार्यक्रम करा, उत्तर आणा. नियम वगैरे काही लक्षात ठेवायचे नाही, अजिबात नाही. सराव कराल आपोआप उत्तर येत जाईल. पुढे जातोय मी. सिलेक्ट द करेक्ट पॅसिव्ह फॉर्म ऑफ द गिवन सेंटेन्स. पीपल स्पीक कॉन्टिन्युअस इन हाँगकाँग. कॅन्टोनीज इन हाँगकाँग. आता काय याचा तुम्हाला करायचा आहे पॅसिव्ह. बघा इथे दिलं तुम्हाला कॅन्टोनीज वाज स्पोकन इन हाँगकाँग यार. कॅन्टोनीज इज स्पोकन इन हाँगकाँग. कॅन्टोनीज वाज स्पोकन इन हाँगकाँग बाय पीपल. आणि कॅन्टोनीज इज बीइंग स्पोकन इन हाँगकाँग. पहिले कट करायला शिका. काय कट करणार तुम्ही? 20 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. इंटरेस्टिंग आहे. आता इथे पीपल स्पीक म्हटलं ना, ओके. हा तुम्हाला इथे हे आहे सब्जेक्टला इथे ऑब्जेक्ट करायचंय, ते सगळ्या ठिकाणी आलं. इथपर्यंत विषय ओके, इथपर्यंत काही विषय नाही. इथे वाज येणार की इज येणार? वाज येणार की. आता इथे स्पीक म्हटलंय, वर्तमान काळ आहे, वाजचा विषय नाहीये. इथे वाजचा विषय नाहीये. इज स्पीकचा स्पोकन करायचंय. बिईंग कुठून आला? बिईंग कधी येतो माहिती का? इकडे कुठे आयएनजी असेल ना तरच खाली बिईंग येतो पॅसिव्ह मध्ये. कधी लक्षात ठेवा, डोळे झाकून.
ऍक्टिव्ह मध्ये ING लागलेला असेल, V4 असेल तरच इकडे बिंग वापरायचा, अन्यथा नाहीत. तो पहिले गटच करून टाकायचा. उत्तर हे येतं. कॅन्टोनीज वाज स्पोकन इन हाँगकाँग. संपला विषय. सोपं काम आहे. इंग्रजीला आहे ना जास्त म्हणजे घाबरू नका. आमचं काय होतंय, घाबरल्यामुळे आमचं जरा जास्तच कार्यक्रम आटपतोय, बिघडतोय. तसा बिघडू देऊ नका. आपण पुढे जातोय. जीकेचे प्रश्न आपल्या समोर आहे. अभ्यासकर्ता ऍप्लिकेशन सगळ्यांनी डाउनलोड करून घ्या आणि आधी ना ऍप डाउनलोड करा. आणखी एक बऱ्याच जणांचं म्हणजे क्वेरीज यासाठी कॉल येत आहेत की मी अभ्यासकर्ता ऍप डाउनलोड केलं पण आता माझ्या स्वतःच्या मोबाईलमध्ये पैसे नाहीये, माझ्या मिस्टरांच्या, भावाच्या, बहिणीच्या मोबाईलमध्ये, फ्रेंडच्या मोबाईलमध्ये पैसे, त्यांच्या फोनपे मध्ये मी कसं करू. तर सरळ अभ्यासकर्ता ऍप डाउनलोड केलंय तुम्ही. तुमच्या मोबाईलमध्ये आधी पहिली गोष्ट ऍप असलं पाहिजे. तुमच्या मोबाईलमध्ये असलं पाहिजे म्हणजे मोबाईल नंबर तुमचा टाकला आहे रजिस्टर करताना, बरोबर. मेल आयडी तुमचा टाकलेला आहे. मेल आयडी कोणाचा टाका पण मोबाईल नंबर तुमचा आहे. OTP त्याच्यावर येणार आहे. कोर्सेसमध्ये गेलात त्या ठिकाणी मुख्य सेविकेच्या बॅचवर गेलात, तिथे तुम्ही बाय नाऊ म्हणायचं. काय बाय नाऊ. आता काहींना तिथे वरती दाखवताना 5 महिन्याचं दाखवतं पेमेंट, बरोबर. तर बाय नाऊवर क्लिक केलं की तुम्हाला 2 महिने, 3 महिने, 5 महिने वेगवेगळे ऑप्शन येतात. तुम्ही सिलेक्ट करू शकता. पुढे मग पेमेंटचे ऑप्शन येतात, फोन पे, गुगल पे वगैरे. तिथे तुम्ही कोणाचाही नंबर टाका, ज्यांच्या मोबाईलमध्ये पैसे आहेत त्यांचा नंबर टाका. त्यांना OTP जाईल, काय नोटिफिकेशन जाईल. त्यांनी येस म्हटलं, पैसे कट होतील, मोबाईल कोर्स तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होईल. ओके, सोपा मुद्दा. पुढे जातोय मी. लॉर्ड साऊथबरो यांच्या अध्यक्षतेखाली मतदान कमिटीमध्ये सरकारने कोणाची निवड केली आणि याच्या आधी झाले सगळे लाईव्ह सेशन तुमच्या कोर्समध्ये कंटेंटमध्ये तुम्हाला सगळे सेव्ह केले. आणि लाईव्ह आहे ना कोर्सेस, त्या बॅच मधल्या लाईव्ह मध्ये बघायचं नाही. होम स्क्रीनला कोर्सेसच्या बाजूला 2 नंबरचा फोल्डर आहे, लाईव्ह कोर्सेस, लाईव्ह लेक्चर्स. त्याच्यामध्ये तुम्हाला लाईव्ह दिसतील. ती लाईव्ह नंतर तुमच्या बॅचमध्ये तिकडे कंटेंटमध्ये आपण ट्रान्सफर करतो, सेव्ह करतो. बघा, मतदान कमिटी अध्यक्ष वीरा शिंदे, डॉक्टर आंबेडकर, वीरा शिंदे आणि डॉक्टर आंबेडकर, गोपाळकृष्ण गोखले. हे भारी आहे, हे इंटरेस्टिंग आहे. साऊथबरो यांच्या अध्यक्षतेखाली जी मतदान कमिटी होती तिच्यामध्ये कोणाची निवड केली होती हा प्रश्न माहित पाहिजे. हे हटके आहे, हे इंटरेस्टिंग आहे. याच्यामध्ये वीरा शिंदे सुद्धा होते आणि डॉक्टर आंबेडकर सुद्धा होते मतदान कमिटीमध्ये. मुद्दा इंटरेस्टिंग आहे, महत्वाचा आहे. पुढे जातोय. बघा, जर वाहक चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरत असेल किंवा वाहक स्थिर ठेवून त्याच्या भोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलत असेल, बघा बरं, एकतर वाहक चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरतो आहे किंवा वाहक स्थिर ठेवून त्याच्या भोवतालचे चुंबकीय क्षेत्र बदलत आहे, तर विद्युत धारा निर्माण होते. हे कोणता शास्त्रज्ञ सांगतोय, अभ्यासतोय सर्वप्रथम. इंटरेस्टिंग आहे. हर्ट्झ, मायकेल फॅरेडे, जे थॉम्सन. सिद्धांताचे तो चुंबकीय क्षेत्र म्हटलं की तुम्हाला एकच माणूस आठवला पाहिजे, दुसरा आठवायलाच नको. तो म्हणजे मायकेल फॅरेडे. याच्याशिवाय दुसरा माणूस तुम्हाला इथे चुंबकीय क्षेत्रामध्ये आठवायला पाहिजे. विद्युत चुंबकत्व आणि विद्युत धारा यांचा जो संबंध आहे ना, तो या शास्त्रज्ञांनी मांडला. चुंबक आणि कॉईल यांच्यातल्या ज्या हालचाली होतात त्याच्यातून विद्युत धारा परावर्तित होतात, असं याने 1831 मध्ये संशोधन केलेलं आहे. ओके, पुढे त्याने विद्युत धारेमुळे परिवलन गती तयार होते असं 1821 मध्येच सांगितलं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं, याच्याच संशोधनातून जे विद्युत जनरेटर आहे, आपण जे जनरेटर सध्या बघतो, त्याचा जन्म आहे याच्याच संकल्पनेतून. समुद्राची खोली मोजण्याचं तंत्रज्ञान, सोनार, लुनार, सोलर नॅनो. तुम्हाला माहिती हे नाहीये आणि ते सालारही नाही. ते सालार तो मूवी आहे साऊथचा. लुनारही नाहीये, मग काय सोनार आहे. सोनार 23 नंबरचा प्रश्न आहे. सोनारचा फुल फॉर्म तुम्हाला सांगता आला पाहिजे. जे रोबोट नेव्हिगेशन आहे त्याच्यासाठी सुद्धा सोनारचा वापर होतो, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ओके, सोनार जे पाण्यातलं लक्ष्य आहे, प्रतिध्वनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते त्याच्यावर कंट्रोल ठेवण्याचं काम सुद्धा, किंवा समुद्रामध्ये काही हरवलेल्या गोष्टी आहेत त्या शोधण्याचं काम, हे मोठे विमान वगैरे काही दुर्घटना होतात किंवा जहाजांच्या दुर्घटना, या सगळ्या ठिकाणी सोनार टेक्नॉलॉजी वापरल्या जाते. ओके, आणि जे पाण्याखालील ध्वनीचा अभ्यास करणारं शास्त्र आहे त्याला हायड्रो अक्वास्टिक्स असं म्हटलं जातं, तेही तुम्हाला माहित असलं पाहिजे. इंटरेस्टिंग असा हा प्रश्न आहे. पुढे मी जातो. प्लॅस्टर ऑफ पॅरिस याचं रासायनिक सूत्र कोणतं, हा प्रश्न सुद्धा तुम्ही कुठेतरी वाचला असेल. प्लॅस्टर ऑफ पॅरिस बघा, 2CaSO4 H2O, पुढे CaSO4 2H2O, CaSO4 आणि पुढे CaSO4 आणि H2O असं म्हटलेलं आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिस याचं रासायनिक सूत्र काय? 24 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. POP आपण ज्याला म्हणतो आहे, जिप्सम आपण ज्याला म्हणतो आहे, त्याच्यामध्ये काय असतं, कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेटची पांढरी पावडर असते याच्यामध्ये. बघा बरं का, हे प्लॅस्टर ऑफ पॅरिस नेमकं काय आहे ते आपल्याला माहित असलं पाहिजे. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. त्याला गरम करून त्याच्यापासून ते बनवलं जातं.
हे लक्षात ठेवा. CaSO4 किंवा याला 2H2O असं सुद्धा म्हटलं जातं प्लास्टर ऑफ पॅरिसला. पुढे खालील कोणतं विधान चुकीचं आहे? जलचर प्राण्यांच्या श्वासोश्वासाची गती जास्त असते. पहिलं. दुसरं, जलचर श्वसनासाठी पाण्यामध्ये विरघळलेल्या ऑक्सिजनचा उपयोग करतात. तिसरं, ऑक्सिजन पाण्यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात विरघळतो. चौथं, जलचर प्राण्यांना उपलब्ध असलेला ऑक्सिजन हवेतील ऑक्सिजनपेक्षा खूप कमी असतो. एकच चुकतंय, इतर तिघं बरोबर आहे. 25 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर देता आलं पाहिजे. बघा, ऑक्सिजन पाण्यामध्ये विरघळतो का नाही विरघळत, कसं आहे? जलचर प्राण्यांच्या श्वासोश्वासाची गती जास्त असते. यस, बरोबर आहे, कारण की ऑक्सिजन पाण्यामध्ये ना कमी प्रमाणामध्ये विरघळतो, त्याच्यामुळे हे घडतंय. पहिला मुद्दा. दुसरा, जलचर श्वसनासाठी पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचा उपयोग करतात. यस, ते तर करतातच. तिसरं जे म्हटलं नाही, अतिशय जास्त प्रमाणात नाही, इथे गोळे. हा, उपलब्ध असलेला ऑक्सिजन हवेतील ऑक्सिजनपेक्षा खूप कमी असतो पाण्यामध्ये. तो मुद्दा लक्षात घ्या. आपण पाण्यात डुबतोय, तिथे काय होते, नाकळात पाणी जातंय, ऑक्सिजन कमी त्या ठिकाणी, ते आपल्याला माहित असलं पाहिजे. ओके, ऑक्सिजन अनुक्रमांक त्याचा 8 आहे. O2 असं त्याचं रासायनिक सूत्र आहे, हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. आणि O3 ला आपण ओझोन म्हणतो, हेही आपलं माहित असलं पाहिजे. पुढे, केंद्रीय समाज कल्याण मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? थोडे हटके प्रश्न या ठिकाणी मुद्दाम घेतोय. थोडेसे तुम्हाला जरा काही असे प्रश्न सुद्धा येऊ शकतात, जरा वेगळे. त्याच्यामुळे थोडंसं आधीचे काही प्रश्न खूप सोपे वाटत होते तुम्हाला आधीच्या टेस्ट मधले. चला, आता ही घेतोय. केंद्रीय समाज कल्याण मंडळ, तुम्ही म्हणाला हा सिलेबसचा भाग आहे, आहे. हा म्हणजे तांत्रिक अंतर्गत सुद्धा तुम्हाला येऊ शकतो. महिलांचं कल्याण, इथे समाज कल्याणामध्ये महिला येतात, बालकं येतात, म्हणून हा प्रश्न महत्वाचा आहे. 1963, 54, 53, 65, 26 नंबरचा प्रश्न आहे. आणि अजून मी तांत्रिकवर लेक्चर घेणार आहे, काही बेसिक लेक्चर मी घेणार आहे. 26 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. चला, पटपट उत्तर देत चालायचे आहे. इंटरेस्टिंग असे सगळे प्रश्न तुमच्या समोर आहे. 1953 हे मंडळ स्थापन झालं होतं आणि या ठिकाणी 51 सदस्य असतात. त्याच्यात लहान नाहीये मंडळ. पंचायतीच्या लेख्यांची लेखापरीक्षा करून घेणं ही जबाबदारी कोणाची आहे? पंचायतींचे लेखे, म्हणजे पंचायत म्हणजे ग्रामपंचायत नाही, फक्त ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या सगळ्या बॉडीज, झडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायती, सगळंच. जिल्हाधिकारी, लोकसभा, राज्याचे राज्यपाल, राज्याचं विधिमंडळ ऑडिट करून घेतलं गेलं पाहिजे. खाली काय चाललंय, पाणी कुठे मुरतंय बघितलं पाहिजे. 27 नंबरचा प्रश्न आहे, जबाबदारी कोणाची आहे? राज्याच्या विधिमंडळाची ही जबाबदारी आहे. कलम 243 पासून ते कलम 243 ओ पर्यंत या ठिकाणी ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेची तरतुदी आहे. राज्याचं विधिमंडळ, मग तुम्हाला डायरेक्ट विधिमंडळ ऑडिट करतं का? सगळे कर्मचारी खालचे मग त्यांचे. लक्षात घ्या. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेमध्ये समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे जे शब्द आहे, हे कोणत्या घटनादुरुस्ती येत आहेत, कधी येत आहेत? प्रश्न मेन आहे, कधी येत आहेत, कोणती घटनादुरुस्ती, ते तर तुम्हाला सांगताच आलं पाहिजे. 39, 42, 44, 52 प्रस्तावनेमधला बदल आहे. किती वेळा बदल झाले प्रस्तावनेमध्ये हे आम्हाला माहित असलं पाहिजे. 28 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. मोठी राज्यघटना होती, मोठी म्हणजे घटनादुरुस्ती होती, मोठी घटनादुरुस्ती, म्हणजे हिला सर्वात लघु राज्यघटना म्हणून सुद्धा या घटनादुरुस्तीला ओळखलं जातं. ती म्हणजे 42वी घटनादुरुस्ती कोणाच्या कालखंडात झाली होती माहित असलं पाहिजे. आणि मग तिच्यातलं बरंचसं काढण्यासाठी पुन्हा मग 44 नंबरची केली, ती सुद्धा एक मोठी होती. समाजवादी, धर्मनिरपेक्षता, अखंडता असे काही मुद्दे याच्यात ऍड केले. 53 त्या मूलभूत कर्तव्य सुद्धा इथेच ऍड झाली त्या 42 नंबरच्या घटनादुरुस्तीमध्ये. ओके, तुम्हाला सांगितलं मी कधीची आहे. 1976 आणीबाणी लागते, त्या कालखंडात हे सगळं घडतंय. राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्याने कारभार केला पाहिजे असंही याच्यामध्ये नमूद केलं आहे. या घटनादुरुस्तीमध्ये न्यायासनाची तरतूद आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. पुढे जातो. लोकसभेचं विसर्जन करण्याचा अधिकार कोणाला आहे? पंतप्रधान, केंद्रीय मंत्रिमंडळ, राष्ट्रपती, सभापती. लोकसभेचं विसर्जन 29 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कोण करू शकतो? लोकसभेची रचना कोणत्या कलमामध्ये माहिती आहे तुम्हाला? कलम 81 मध्ये लोकसभेची रचना आहे. विसर्जन करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. लोकसभा कनिष्ठ सभागृह आपण ज्याला म्हणतो, जनतेचं सभागृह आपण ज्याला म्हणतो, 552 एवढे मॅक्झिमम सदस्य त्याच्यामध्ये असू शकतात असं आपण त्याला म्हणतो. लोकसभा महाराष्ट्रातले 48 सदस्य या ठिकाणी जातात, हे आपलं माहित असलं पाहिजे. पुढे जातोय. भारतीय राज्यघटनेतील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत संबंधीच्या तरतुदी केंद्रशासित प्रदेशांना सुद्धा लागू आहेत. बरोबर आहे का? चूक बरोबर अंशतः, चूक अंशतः बरोबर सांगू शकत नाही. 30 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे, उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. काय
झेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायतीचे तर म्हणजे केंद्रशासित प्रदेशात सुद्धा लागू आहे. यस, लागू आहे. पूर्णतः बरोबर, पूर्णतः बरोबर. सगळ्यांसाठीचे कलम 243 ते कलम 243 हो, आणि त्याच्यातलं कलम 243 एल जे आहे हे केंद्रशासित प्रदेशासंदर्भातले लिहून घेऊ शकतात बाजूला एखाद्या ठिकाणी. ओके. हा अपवाद तुम्ही म्हणाल नागालँड असेल, मेघालय असेल, मिझोराम असेल, त्याला ते 243 एम जे म्हणजे याच्यात मणिपूर, मेघालय आणि नागालँड हे एन फॅक्टर तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. अपवाद आहे या ठिकाणी, त्या काही लागू म्हणजे कंपल्सरी केलेल्या नाहीये. तुम्हाला त्या तरतुदी लावायचे असतील लावा, नसेल लावायच्या नका लावू असं सांगितलेलं आहे. स्कॅनिंग मध्ये काय केलं 40, अरे राहिलं ना पुढे, तेच म्हटलं. राज्यघटनेनुसार पंचायत म्हणजे पुढील कलमानुसार स्थापन झालेली स्थानिक स्वराज्य संस्था. कोणतं कलम आहे पंचायतीचं? पंचायत म्हणजे फक्त ग्रामपंचायत नाही, मी तुम्हाला आधी सांगतोय. आता पंचायत राज सगळं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था, त्याचं मूळ कलम कोणते? 221 243 ब, 243 क, 273 अ. 31 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. 243 ब नुसार या ठिकाणी या पंचायतीची स्थापना. काय 243 ब, कलम 243 मधलं खूप सारे, म्हणजे आता याच्यामध्ये 243 अ तुम्ही म्हणाल मग काय आहे? 243 अ जे आहे ना हे फार महत्वाचं, याच्यावर प्रश्न आलेला सुद्धा आहे. ग्रामसभा जी आहेत ना 243 अ नुसार आहे, लिहूनच घ्या ग्रामसभेचं कलम. पंचायतीची रचना 243 ब मध्ये आहे. जागांमधलं आरक्षण जे आरक्षण रिझर्वेशन 243 ड नुसार आहे. रिझर्वेशन जे ना डी मध्ये दिलेलं आहे रिझर्वेशन पंचायतीचं. पुढे कार्यकाळ ई मध्ये आहे, एफ मध्ये सदस्यत्व आहे, अधिकार जबाबदाऱ्या जी मध्ये आहेत. मोठी यादी आहे, म्हणजे ए पासून ओ पर्यंत तुम्हाला माहित असलं पाहिजे. लेखापरीक्षा निवडणुका सगळ्यात महत्वाचं. 243 के मध्ये निवडणुका, के मध्ये निवडणुका आहे. पुढे मी जातोय मानवी हक्क. बघा महिला आणि बालकांच्या संदर्भात मानवी हक्क हा तुमचा सिलेबस मधला टॉपिक आहे. तुम्हाला प्रश्न का घेतायत? मी घेतोय कारण की तो सिलेबस मध्ये आहे आपल्या. मी त्यावर लेक्चर घेणार आहे, अजून ते लेक्चर बाकी आहे माझं. महिला आणि बालकांसंदर्भातले जे मानवी हक्क आहेत, जागतिक पातळीवर काय आहे, देशात काय आहे, राज्यात काय आहे, त्या संदर्भातले काही रिपोर्ट्स आपण बघणार आहोत. मानवी हक्क याचा अर्थ व्यक्तीचं जीवन, स्वातंत्र्य, समता, प्रतिष्ठा या संबंधीचे संविधानाने हमी दिलेले किंवा आंतरराष्ट्रीय प्रसंहितेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आणि भारतातील न्यायालयांना अंमलबजावणी करता येतील असे हक्क म्हणजे मानवी हक्क. अशी व्याख्या कशात दिलेली आहे? नागरी हक्क संरक्षण अधिनियम 55, अनुसूचित जाती जमाती अधिनियम 1989, मानवी हक्क संरक्षण अधिनियम 93. कशात ही व्याख्या? मी तुम्हाला कायदे शिकवले, तिन्ही कायदे शिकवले, ते ऑप्शन मध्ये असलेले. 32 नंबरचा प्रश्न आहे, कुठे आहेत या व्याख्या अंतर्भूत? मला उत्तर द्यायचे, थोडासा विचारही करा, तुम्हाला विचार करायला वेळ मी देतोय. मानवी हक्क संरक्षण अधिनियम आहे 1993चा, त्याच्यामध्ये ही व्याख्या केली. काय म्हटलंय? व्यक्तीचं जीवन, स्वातंत्र्य, समता, प्रतिष्ठा याला संविधानाने हमी दिली आहे किंवा आंतरराष्ट्रीय प्रसंहितेमध्ये समाविष्ट करण्यात आलेले जे असतील, भारतीय न्यायालयांनी अंमलबजावणी करता येईल असे असतील, हे सगळे मानवी हक्कामध्ये समाविष्ट होतात. इंटरेस्टिंग आहे, महत्वाचे आहेत. पुढे जातोय. UNCRC बऱ्याच विद्यार्थी मैत्रिणींसाठी हे नवीन असेल, पण नाही, नवीन नाहीये. युनायटेड नेशनचा हा एक जाहीरनामा आहे. भारताने याला औपचारिक मान्यता कधी दिली? औपचारिक, ऑफिशियल कधी दिली असा हा प्रश्न आहे. उत्तर तुम्हाला UNCRC म्हणजे काय? पहिला मुद्दा, UN म्हणजे युनायटेड नेशन्स, द युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन द राईट ऑफ द चाइल्ड. बघा हे महत्वाचं, कन्व्हेन्शन जाहीरनामा, कन्व्हेन्शन ऑफ द राईट, हक्क कोणाचे? चाइल्ड. कोणाचे हक्क? चाइल्डचे. ऑफ द राईट ऑफ द चाइल्ड, ऑफ द चाइल्ड, बालकांच्या हक्कासंदर्भातला हा जाहीरनामा जो आहे ना तो कधी इंडिया स्वीकृत करते आहे हा प्रश्न आहे. मुद्दा महत्वाचा आहे, इंटरेस्टिंग आहे. डिसेंबर 1992 मध्ये तो आम्ही स्वीकृत केला होता. तुम्ही जर तारीख म्हणत असाल तर 2 सप्टेंबर 1990 पासून आपण ते आधीच कन्व्हेन्शन होतं, पुढे मग ते लागू झालं. पण इथे हा मुद्दा आहे 1992ला भारत याला मान्यता देतोय, जरी ते 1990ला लागू झालेलं असेल तरी. ओके, पुढे जातोय. भारताचं जरा लेट झालं पण काही हरकत नाहीये. विजेचा बल्ब आहे काय? हायड्रोजन, आर्गॉन, नायट्रोजन, झेनॉन. विजेचा बल्ब, विज्ञानाचा प्रश्न, रिपीट अनेक परीक्षांना आलेला हा प्रश्न आहे. त्यामुळे मला वाटत नाही की कोणाचं इथे चुकेलं म्हणून. चुकतंय अजिबात नाही चुकणार. सगळ्यांना माहिती आहे कोणता वायू आहे. हायड्रोजन तर नाहीये, नायट्रोजन नाहीये, झेनॉन नाहीये, ऑर्गॉन. आणि हा का वापरला जातो?
आर्गॉनच का वापरायचं त्याच्यामध्ये? विजेच्या बल्बमध्ये आर्गॉन आहे आणि त्याच्यासोबत आणखी एक वायू आहे. खरं जर बघितलं ना, त्याच्यानंतर दुय्यम असलेला हा नायट्रोजन सुद्धा आहे. पण मुख्यत्वे तुम्हाला दोन्ही ऑप्शन आले. आर्गॉन तुम्ही लक्षात ठेवणार आहात. त्याच्यानंतर मग निऑन, क्रिप्टॉन, हेलियम हे सुद्धा वायू आहे आणि हे सगळे निष्क्रिय वायू आहे. यांना आम्ही विज्ञानात काय म्हणतो? निष्क्रिय वायू असं यांना आम्ही विज्ञानामध्ये म्हणतो आहे. पुढे 1910 मध्ये महर्षी कर्वे कोणत्या संस्थेची स्थापना करतायत? महिलांसाठी अत्यंत महत्वाचं काम. निष्काम कर्ममठ, बालिकाश्रम, विवाहोत्तेजक मंडळ, समता मंच, महर्षी कर्वे. चला उत्तर पाहिजे मला. थोडस पटपट काय करायचं आहे? माइंड मध्ये हे करायचं. मी तुम्हाला याच्यावरचे प्रश्न घेतलेले, कशावरचे? समाज सुधारकावरचे लेक्चरच घेतलेले आहेत. त्याच्यामुळे इथे तुमचं चुकायला नको. पटकन चला पटपट. चला 1910 ची संस्था आहे निष्काम कर्ममठ आणि महर्षी कर्वेंचं आहे ना, तुम्हाला ती महिला विद्यापीठ एसएनडीटी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ माहित असलं पाहिजे. महत्वाचं आहे. कधी स्थापन झालं मला सांगा? मुंबई येथे शारदा सदन कोणी स्थापन केलं? सावित्रीबाई फुले, यांनी बेजण, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे. मुंबईतलं शारदा सदन तुम्हाला माहित पाहिजे निश्चित. महिलांसाठीच्या या संस्था आहे. 36 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि यस, पंडिता रमाबाईंचं बघा, यांची वेगवेगळे सदन आहे बरं. पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यांच्यामध्ये कन्फ्युज होऊ नका. दोन्ही जर ऑप्शन आले ना मग घोळ होतो. त्यामुळे थोडंसं व्यवस्थित वाचावं लागेल. मी घेतलेलं आहे समाज सुधारकांचे लेक्चर बघा. इतिहासामधले स्थानिक स्वराज्य संस्था, घटनात्मक दर्जा, नागरी. इथे हे वाचायला शिका. नागरी म्हटलंय की ग्रामीण म्हटलंय? ग्रामीणसाठी कितवी, नागरीसाठी कितवी? 72, 73, 77, 48. इथे भारी आहे. इथे कन्फ्युजन नाहीये, कारण इथे 73 दिलेलं नाहीये. नागरीसाठी 74 आहे आणि ग्रामीणसाठी 73वी घटनादुरुस्ती आहे. राष्ट्रीय मानवी अधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. वरील पैकी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग हा फार महत्वाचा आयोग. इंटरेस्टिंग आहे. 38 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. आणि जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश का ते याचे अध्यक्ष आहे. त्याच्यामुळे याला जास्त त्या ठिकाणी महत्व आहे असं म्हणायला काही हरकत नाहीये. भारतीय राज्यघटनेतील राज्याच्या धोरणाचे निर्देशक तत्व, डीपीएसपी, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. याच्यामध्ये महिला आणि पुरुष दोघांसाठी समान कामासाठी समान वेतनाची तरतूद आहे. ओके. कलम कोणतं आहे? कलम 39, 38, 37, 36. समान कामासाठी समान वेतन. 39 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. समान कामासाठी समान वेतन कलम 39 आहे. पुढे जातो. 1979 साली जागतिक पातळीवर महिलांसाठी महत्वाची तरतूद झाली कोणती? 1979. मला वाटतं आता आपण एक मुद्दा बघितला होता. राज्यघटनेमध्ये कलम 15 आणला आम्ही 1979 मध्ये. दुसरं राष्ट्रीय महिला संरक्षण धोरण आलं. महिला विरुद्धचा सर्व प्रकारचा भेदभाव बाळगण्याबाबतची अभिसंधी आली. राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना झाली. 40 नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे. उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. थोडासा जागतिक पातळीवरचा प्रश्न म्हणून आपण याच्याकडे बघू शकतो. काय हे जे जागतिक अभिसंधी आहे, तो जे कन्व्हेन्शन आहे महिलांबाबत, असा भेदभाव वगैरे काही बाळगता येणार नाही, 1979 आलेला हा महत्वाचा मुद्दा. याच्यावर मी एक लेक्चर घेणार आहे. पूर्ण सगळे मुद्दे मी कव्हर करतो त्या ठिकाणी. बिनधास्त राहा. ते म्हणजे YCMU चे माझे जे पुस्तक आहे ना त्याच्यामध्ये याच्यावर दिलेलं आहे. थोडंसं माझ्या ते लक्षात आलं. आता तुम्हाला शिकवताना आत्ता लक्षात आलं की महिला आणि बालकांसंदर्भात बरंच आहे त्या ठिकाणी. त्यातले काही मुद्दे मी घेतो लेक्चर स्वरूपात. फायदा होईल तुम्हाला. अभ्यासकट्टा ऍप्लिकेशन आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका मुख्य सेविकेचा कोर्स आहे अभ्यासकट्टा ऍप्लिकेशनवर. या ठिकाणी जाऊन तुम्ही फुल बॅच जॉईन करू शकतात. तांत्रिकची बॅच सुद्धा या ठिकाणी आहे 80 गुणांसाठी. निश्चितपणे तुम्हाला जॉईन करता येईल. चला, तुम्हाला लेक्चर आवडत असतील लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही लाईव्ह सेशन होत आहेत ते लाईव्ह लेक्चर्स मध्ये दिसतील, नोटिफिकेशन येतील, तेवढे जॉईन व्हा. लाईव्ह नसेल तेव्हा आधीचे लेक्चर बघा. खूप सारे लेक्चर आहेत. त्याच्यामुळे लाईव्ह नसेल ना तेव्हा बिनधास्त पटपट आधीचे लेक्चर बघत चला. लाईव्ह असेल तेव्हा लाईव्ह बघत चला. थांबतोय. धन्यवाद.